नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेडिसिनवाला फार्मसीचे यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत कॅल्शियम प्लस विटॅमिन D3 टॅबलेट। तसे तर याचे मार्केटमध्ये खूप ब्रँड्स अवेलेबल आहेत, जसं की सिप्काल, शेलकॅल 500, पण आपण पॅसिरिज हे ब्रँड बघूयात। पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजेच तुम्हाला कळेल की ही टॅबलेट कधी घ्यायची, कोणी घ्यायची ते। तर पॅसिरिज ही टॅबलेट जी आहे ती 10 गोळ्यांची स्ट्रीप असते। ती 75 रुपयाला तुम्हाला मिळून जाते कुठेही। जिओपेस फार्मास्युटिकल कंपनीची ही टॅबलेट आहे। तर बघूया कॅल्शियम प्लस विटॅमिन D3 कशासाठी वापरतात। ही जी टॅबलेट आहे ती ऑस्टिओपोरोसिसच्या कंडिशनमध्ये वापरतात, म्हणजेच हाडाचा त्रास असतो, हाडं ठिसूळ होतात, कोणाकोणाचे गुडघे दुखतात, तेव्हा ही टॅबलेट वापरली जाते। विटॅमिन D3ची कमतरता असेल, त्यासोबतच कॅल्शियम पण कमी असेल तर ही टॅबलेट डॉक्टर घ्यायला सांगतात। जर आहारात तुम्ही कमी प्रमाणात कॅल्शियम घेत असेल, त्यामुळे तुम्हाला कॅल्शियमची कमी होऊ शकतं। काय होतं, कोणाकोणाचे गुडघे दुखतात, त्यासाठी पण ही टॅबलेट वापरली जाते, कारण यामध्ये कॅल्शियम आणि विटॅमिन आहे। जर तुम्हाला कॅल्शियमची कमी असेल तर ही टॅबलेट घ्याच। त्यासोबत तुम्ही दूध पिऊ शकता, कारण दुधामध्ये कॅल्शियम असतं आणि त्यामुळे लवकर कव्हर होईल। ही टॅबलेट जी आहे ती तुम्ही 2 वेळा घेऊ शकता, सकाळ संध्याकाळ जेवणानंतर। आपण त्याचे साईड इफेक्ट्स बघूया। तसे तर त्याचे काही साईड इफेक्ट्स नाही आहे। जर तुम्हाला काही जाणवत असेल तर तुम्ही जवळच्या डॉक्टरला दाखवू शकता। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।